अहमदनगर नसून गेल्या 2 दिवसापूर्वी ह्या नगरचं नाव काय झालं? पुण्यश्लोक. काय झालं? पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. आणि त्या नगर जिल्ह्यामधले आपण सर्व आहोत. ही आपलं काय आहे? भाग्यवान आहोत आतांनो आपण, कारण की ती पुण्यश्लोक राजमाता असणारी अहिल्यादेवी, त्यांचं चरित्र जर सांगायला गेलं तर वयाच्या 28व्या वर्षी विधवा झाल्या होत्या. पूर्वीच्या काळी सुद्धा सती जाण्याची परंपरा होती. ज्यावेळी सती जाण्यासाठी निघाल्या, त्यांच्या सासऱ्यासारखे सासरे चंद्र सूर्य असेपर्यंत होणार नाहीत, त्यांच्या अगोदरही झाले नाही आणि नंतर सुद्धा होणार नाहीत. वयाच्या 28व्या वर्षी त्या ठिकाणी विधवा झाली आणि विधवा झालेली सून ज्यावेळी सती जाण्यासाठी निघाली, मल्हारराव होळकर ही आडवे झाले. सांगितलं अजिबात सती जायचं नाही, कारण की आपण कुणाच्या तत्वावरती जीवन जगतोय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वावरती जीवन जगतोय. जिजाऊ माँसाहेबांच्या तत्वावरती आपण जीवन जगणारी माणसं आहोत. ज्यावेळी शहाजी राजे भोसले यांचं निधन झालं, त्यावेळी जिजाऊ माँसाहेब सती गेल्या का? नाही. सती जाण्याची परंपरा ही मोडून काढली. आज तुझे पती जरी गेले असले तरी तू आज सती जायचं नाही, कारण की शहाजी राजे गेल्यानंतर जिजाऊ माँसाहेब सती गेल्या नाही. त्यांनी आपल्या पुत्राला हाताखाली घेऊन संपूर्ण स्वराज्याकडे देखरेख केली, स्वराज्याची स्थापना या ठिकाणी केली. तू सती जायचं नाही, तुझ्या पतीची जागा तू घ्यायची आणि सर्व जी काही जनता आहे आपल्या पोटच्या लेकरासारखं या जनतेवरती प्रेम करायचं आणि पोटच्या लेकरासारखं या जनतेला सांभाळायचं. ते कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. आज आपण बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील 12 ज्योतिर्लिंगाची आपण तीर्थयात्रा करता की नाही? 12 ज्योतिर्लिंगाची. परंतु जेवढे काही भगवान शंकराचे मंदिरं आहेत, प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल तर त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मंदिर त्या काळामध्ये सुद्धा मंदिर ही जे दुसऱ्या धर्मामधील लोक आहेत. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवकरांनी जाती धर्माच्या भिंती कधी मध्ये आणल्या नाही. ज्यावेळी मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती, मंदिरांच्या जागेवरती पिरं उभारली जात होती, भगवा खाली उतरवला जात होता, त्या भगव्याच्या जागी हिरवा ध्वज लावला जात होता. त्या काळामध्ये आज आपण अहिल्यादेवी होळकरांची मूर्ती जर पाहिली, फोटो जर पाहिला, तर त्यांच्या हातामध्ये काय आहे? शिवपिंड आहे. भगवान शिवशंकराची पिंड त्यांच्या हातामध्ये आहे. त्यांनी धर्माचं रक्षण केलं. न्यायप्रिय राणी जी आहे ती म्हणजे अहिल्यादेवी होळकर. कशी न्याय व्यवस्था होती त्यांच्या काळामध्ये? त्यांच्या काळामध्ये न्याय व्यवस्था अशी होती, प्रजाचं रक्षण करत असताना अपराध कुणाकडूनही हो, जर एखाद्या पशु पक्षावरती जरी अपराध झाला, एखाद्या गाई म्हशीवरती जरी अन्याय झाला, जसं एखाद्या माणसाला मारल्यानंतर त्याला जी शिक्षा दिली जायची, ती शिक्षा एखाद्या पशुची हत्या झाल्यानंतर अशा पद्धतीचा न्याय अहिल्यादेवी होळकरांचा होता. एक दिवसाचा प्रसंग, या रस्त्यावरून धडधड 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 करीत ती बैलगाडी त्या ठिकाणी चालू आहे. बैलगाडीमध्ये कोण बसलं हे नंतर सांगेल. बरं, वेगामध्ये वायूच्या वेगाने बैलगाडी चालू आहे. त्या रस्त्यामध्ये एक गाय आणि गायचं बछडे रस्त्याने चालले होते. वायूच्या वेगाने बैलगाडी त्या ठिकाणी आली. क्षणार्धामध्ये गाय बाजूला झाली आणि त्या बैलगाडी खाली, त्या रथाखाली त्या गायचं वासरूही चिरडलं गेलं. रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती वासरू पडलं. ती गोमाता घरक्या घ्यायला लागली, वासराभोवती रडू लागली, दोन्ही डोळ्याने अश्रुधारा वाहू लागली. जरी प्राणी असले तरी प्राण्यांना सुद्धा काय असतात? भावना असतात. प्राण्यांना काय असतात? भावना असतात. एखादी मांजर जर त्या ठिकाणी गेली तर मांजरीचं पिल्लू तुम्ही हाताने उचलून बघा, ती मांजर तुम्हाला पकडल्याशिवाय राहणार नाही. गोमाता रडू लागली. त्या काळामध्ये न्यायव्यवस्था अशी होती, प्रजेवरती जर अन्याय झाला तर त्या ठिकाणी एक मोठी घंटा बांधलेली होती. ती घंटा नाद करायचा आणि अहिल्यादेवी दरबार भरवायच्या आणि दरबार भरल्यानंतर कुणावरती अन्याय झाला, स्वतः न्याय करत्या, स्वतः त्या ठिकाणी न्याय द्यायच्या. ती गोमाता गेली, घनघन घनघन घंटा वाजू लागली. 6 महिने घंटा कधी वाजली नव्हती. घंटा वाजू लागली. अहिल्यादेवीने दरबार भरवला. कुणावरती अन्याय झाला सांगण्यामध्ये आलं की या गोमातेचं वासरू हिच्या डोळ्यात देखत चिरडल्या गेलं. ज्यावेळी गोमातेवरती अन्याय झालाय, गाईचं
वासरू चिरडला गेलं, गाईचं वासरू मारलं, हे शब्द ऐकले आणि मुखामधून शब्द निघले. आईच्या डोळ्यासमोर जर लेकराची हत्या झाली तर त्याला काय शिक्षा द्यावी? आपल्या सुनेला विचारलं. सुनेने सांगितलं, आई साहेब, आईच्या डोळ्यासमोर जर लेकराची हत्या झाली ना, तर ज्याने हत्या केली त्याच्या आईच्या डोळ्यासमोर त्याची सुद्धा हत्या झाली पाहिजे, असा न्याय द्या. सांगितलं की ज्याने कुणी या गाईच्या वासराची हत्या केली असेल त्याला सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. आता सर्व राज्य दरबार भरला, सर्व प्रधानमंत्री भरले. मंत्री जवळ आला. मंत्री सांगतो, आई साहेब, राणी साहेब, या ठिकाणी अशी घोषणा करायच्या अगोदर अपराध केला कुणी हे एकदा विचारायचं, एकदा तरी विचारायचं, कुणी केला अपराध? राणी साहेब, तो अपराध तुमच्या स्वतःच्या मुलाने केला. ते गाईचं वासरू तुमच्या मुलाकडून चिरडलं गेलं. माझा मुलगा असला म्हणून काय झालं? माझा मुलगा सुद्धा प्रजेमध्ये मोडतो. जी प्रजेला शिक्षा तीच माझ्या मुलाला सुद्धा शिक्षा. कोण करणार राजमाताच्या मुलाची हत्या? या ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा कोण देणार? त्या ठिकाणी अहिल्या मातेने आपल्या स्वतःच्या मुलाचे हात पाय बांधले, रस्त्यावरती टाकण्यात आलं. आता या बैलगाडीवरती कोण स्वार होणार? कोणी बैलगाडी चालवणार? कोण या बाळाची हत्या करणार? कोण मारणार अहिल्या देवीच्या मुलांना? कोण करणारी हत्या? सर्वांचे डोळे उघडे होते. उघड्या डोळ्यांनी सर्वजण बघत होते. अहिल्या देवीने सांगितलं, कुणी बसत नाही ना रथावरती, कुणी बसत नाही ना बैलगाडीवरती. मी स्वतः न्याय करतेय, मी स्वतः हे कार्य करणार. स्वतः त्या बैलगाड्यामध्ये बसल्या. त्या ठिकाणी तो लगाम आपल्या हातामध्ये घेतला आणि अशी बैल उधावली, अशी बैल पळवली की वायूच्या वेगापेक्षा जोरदार ती त्या ठिकाणी बैलगाडी धावू लागली. सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला गेला. सर्वांना असं वाटलं की क्षणार्धामध्ये अहिल्या देवी आता आपल्या मुलाचं वध करील, घात करील. ही बैलगाडी खाली हे चिरडल्या जातील. क्षणार्धामध्ये वायूच्या वेगाने ती बैलगाडी धावत होती. पाठीमागे वायूचे लोट त्या ठिकाणी, धुराचे लोट, धुळीचे लोट त्या ठिकाणी उठत होते. अशा अवस्थेमध्ये आता क्षणार्धामध्ये चिरडणार. तेवढ्यामध्ये सर्व लोकांनी, बघणाऱ्या लोकांनी आपल्या दोन्ही डोळ्यावरती हात ठेवला. हे बघायचं नाही, आईच्या हाताने मुलाची हत्या ही आपल्याला बघायचं नाही. सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि क्षणार्धामध्ये ती बैलगाडी त्या मुलावरून जाणार. ज्या गाईचं वासरू मारलं गेलं होतं ती गाई त्या गाडीपेक्षा वेगवान धावू लागली आणि त्या अपराध्याच्या समोर घिरक्या घेऊ लागली. त्या अपराध्याच्या समोर उभी राहिली. अहिल्या देवीने पाहिलं की माझ्या मुलाला वाचवायचा प्रयत्न करते, अपराधाला वाचवायचा प्रयत्न करते. लगाम खेचला. बैलगाडी त्या ठिकाणी थांबली. त्या गाईच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. ती गाई आपल्या स्वतःच्या डोळ्यामधल्या अश्रूंनी सांगत होती, हे राणी साहेब, मला न्याय मिळालाय. आता तू जर या लेकराला जर चिरडलं, माझा मुलगा गेला, माझं वासरू गेलं, तू जरी याला चिरडलं तरी ते पुन्हा पाठीमागं येणार नाही. आणि स्वतःच्या आईच्या डोळ्यासमोर लेकरू मरणं आणि लेकरू गेल्यानंतर काय अवस्था होते त्या आईच्या अंतःकरणाची, किती दुःख होतं ते वेगळं सांगायची गरज नाही. पण ऐक महाराणी, या ठिकाणी मला जे दुःख झालं ना ते दुःख या मुलाच्या आईला नको. म्हणून तुझा मुलगा म्हणून मी याच्या मध्ये आले असं अजिबात नाही. जरी याला मारलं तरी माझा मुलगा मला आता परत मिळणार नाही. मला न्याय मिळालाय. मला जे दुःख झालं ते दुःख या मुलाच्या मातेला नको. म्हणून या ठिकाणी याची ढाल भरून मी समोर फिरते. मला सांगण्याचं तात्पर्य की अशा पद्धतीची न्याय व्यवस्था त्या काळामध्ये होते की बैलगाडी खाली वासरू चिरडलं ना, मग ज्याने चिरडलं त्याच्यावरून सुद्धा गाडी घालायची. ज्याने कोणी जर फाशी दिली असेल ना त्यालाही फाशीची शिक्षा. ज्याने 35 तुकडे केले त्याचे सुद्धा किती तुकडे? 35च तुकडे झाले पाहिजेत. ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याने घरी गेल्याच्या नंतर विचार करा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आज आपलं अहोभाग्य. आता इथून पुढं अहमदनगर कुणी म्हणायचं नाही. काय म्हणायचं? पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणायचं. त्या नगर जिल्ह्यामध्ये आपण राहतो. वास्तविकता आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ या ठिकाणी संपलेली आहे आणि खऱ्या अर्थाने अंतःकरणापासून सांगेल. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही तुमच्या गावामध्ये आलो होतो ना त्यावेळेस एवढा सुंदर सप्ताह होईल असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. कारण की जवळपास 110 मुली घेऊन आम्ही या ठिकाणी आळंदीवरून आलो. आता आमचं येणं म्हणजे एवढं सोपं आहे का हो? आता सुरुवातीला माझ्या पुरींनी सुद्धा सांगितलं आमचं येणं म्हणजे एवढं सोपं नाही. कारण की आज हे कलियुग आहे. कलियुगामध्ये पैशाशिवाय कुठली गोष्ट होत, पैशाशिवाय काही होत? मला सांगा, तुम्ही 30 गावाला जा,
आणि किराणा दुकानामध्ये जा, दुकानदार किती तुमच्या ओळखीचा असू द्या, किती असू द्या, आणि लाखभर रुपयाचा किराणा तुम्ही उधार घ्या, माफ करेल का पैसे? भले तुम्ही 6 महिन्यांनी द्या, पण द्यावे लागतील. मला सांगण्याचं एवढं मोठं कार्य, एवढा मोठा सप्ताह म्हटलं की रिकामा होत नाही, खर्च हा लागतो. आणि खऱ्या अर्थाने ही सेवा आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधली. आणि मी म्हणत नाही की फक्त आमच्या कांबळे सरांचा सहभाग आहे म्हणून, कारण की तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदी नोहे हा खेळ एकल्याचं म्हणून मिळविला. म्हणून सेवा भावाने का होईना आपण ज्याची जशी इच्छा असेल, आता तनाने सेवा करतात, मनाने सेवा करतात, धनाने सेवा करतात. तुमच्या इच्छेनुसार आपल्या सप्ताहामध्ये धनाची सेवा, आडगावकर बसलेली मंडळी, महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असतील, धनाची सेवा आत्ता आपल्या सप्ताहामध्ये झाली पाहिजे. कारण की नामचिंतनाची सेवा आत्तापर्यंत आपली चालत आलेली आहे. आज जेवढी उपस्थिती दाखवली तेवढीच उपस्थिती उद्याच्या कीर्तनाला सुद्धा दाखवायची. आणि खऱ्या अर्थाने आडगावकरांसाठी एक वाक्य बोलून जाईल. आपला हा अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी सुंदर सप्ताह चाललाय, याच्यामध्ये तुमच्या सर्वांचा सुद्धा काय आहे, सहभाग आहे. मला सांगा, तुम्ही जर कीर्तनाला आलेच नसते तर आम्ही मंगल कार्यालयाच्या खांबाला बोललो असतो का? अजिबात नाही. म्हणजे सहभाग तुमचा सुद्धा या ठिकाणी आहे दादांनो. हा सप्ताह असाच इवलेसी रूपला दिले दोरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, चंद्र सूर्य असेपर्यंत हा सप्ताह जो आहे तो अशाच पद्धतीने चालत राहावा, अशाच पद्धतीने चालत राहावा. आणि काय म्हणजे आपल्या सर्व गावामधले अनुयायांनी तो सांभाळायचं आहे, एवढं या ठिकाणी बोलते. आज आपल्या सप्ताहासाठी रंग भरण्याचं, कीर्तनामध्ये रंग भरण्याचं कार्य ज्यांनी केलं त्या सर्व श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्थेमधल्या मुली, या सर्व माझ्याच मुली आहेत. आता माझ्याच मुलींचं कौतुक मी करणं म्हणजे काय योग्य नाही, त्यांचं कौतुक तुम्ही केलेलं आहे. आणि त्या कशा बोलतात, कशा गातात हे तुम्ही गेले 6 दिवस बघताय. या सर्वांनी फार सुंदर मला साथ केली अंतःकरणापासून. या सर्वांचे या ठिकाणी मी आभार. आता मृदुंगाचार्य सुद्धा दोन्ही मुलं हेही माझेच विद्यार्थी आहेत, परंतु एका हाताला त्यांच्या 4-4 फोडं येऊन फुटून गेले तरी त्याच ताकदीने आजही ते वाजवतात. यांचे सुद्धा आभार. जे कीर्तन आपले पहिल्या दिवसापासून झाले, हे कीर्तन घर बसल्या जोपर्यंत आपण जिवंत आहोत ना, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण बघू शकतो. कुठं आता विज्ञानाने फार प्रगती केली, कुठं बघू शकतो, मोबाईलवरती बघू शकतो. हे आपलं वारकरी व्यासपीठ असणारं कीर्तनाचं यूट्यूब चॅनल, या चॅनलवरती आपण कीर्तन बघू शकतो. आणि हे चॅनलचे शूटिंग करणारे हरिभक्तपरायण विकास महाराज आत्तापर्यंत माहिती नव्हतं, परंतु ते सुद्धा माझे विद्यार्थीच आहेत. अंतःकरणापासून त्यांचे आभार. माझे पती या ठिकाणी उपस्थित आहेत, अंतःकरणापासून त्याचे आभार. आणि खरं जर बोलायचं झालं तर आजच्या कीर्तनाला तुमच्या गावकरी तर आहेतच, परंतु 25% आमचे पाहुणे मंडळी कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. माझ्या मावश्या आल्यात, माझे मामे आल्यात, माझे मामा आलेत. आणि विशेष स्वरूपाने ज्यांच्यामुळे ही नारदाची गादी मला प्राप्त झाली असे असणारे माझे आईवडील, ज्यांनी मला शिकून मोठं केलं, इथपर्यंत या स्टेजपर्यंत मी आले. वास्तविकता खऱ्या अर्थाने एवढ्या गोष्टी खऱ्या अर्थाने सोप्या नाहीत. म्हणून माझ्या आईवडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गावामधून माझे भाऊ सोनूभाऊसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगितलं, आळंदीवरून आम्हाला आणणंही सोपं नाही आणि आम्हाला सांभाळणंसुद्धा एवढं सोपं नाही, परंतु आम्हाला सांभाळण्याचं काम. मला सांगा, तुमच्या गावाला काहीच ताण दिला नाही बरं का मी, तुमच्या गावाला काहीच ताण नाही. आम्ही इथं 4 वाजता येतो, हां प्रवचन आम्हीच करतो, हरिपाठ करतो. बरं आम्ही करतो म्हणजे तुमच्यावरती काही उपकार करत नाही, ते काम आम्हाला तुम्ही दिलं आहे. हां म्हणजे ते कार्य आम्ही आमचं करतो, परंतु आम्हाला सांभाळणं म्हणजे माझी मुली सांभाळणं एवढं सोपं नाही. यांच्या सगळ्याकडे जर बघितलं ना, मूर्त्याला आणत पण कीर्त्या तर मी सांभाळते म्हणून मला माहिती आहे. परंतु यांना सांभाळण्याचं कार्य ज्यांनी केलं, ज्यांच्या निवासस्थानी आम्ही राहतो, खऱ्या अर्थाने माझे असणारे बंधू जे सख्या बहिणीपेक्षाही जास्त जीव मला लावतात असे असणारी आदरणीय भाऊ शंकर भाऊ कासार असतील, आदरणीय आपल्या जवखेडचे शंकर भाऊ हे आपल्या कासारवाडीचे आहेत, आदरणीय या ठिकाणी धर्मभाऊ वाघ असतील. आमच्या सर्व मुली त्यांच्या घरी वास्तव्यासाठी आहेत. अंतःकरणापासून यांचे आभार. आजपर्यंत भरपूर सेवा यांनी केली. माझ्या बहिणी, माझे दाजी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी यांच्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ मला प्राप्त झाला. म्हणजे खरं सर्व योगदान जर कुणाला द्यायचं असेल ना, तर कुणामुळे शक्य झालं, आमच्यामुळे म्हणणार नाही. कांबळे सरांनी इथं बोलवलं, कांबळे सरांनी आम्हाला इथं बोलवलं, म्हणून या सर्व गोष्टी काय झाल्या
शक्य झाले. आमच्या पाडळीवरून सुद्धा बरेच झाले. मला इथं आल्याच्या नंतर आमचेच पाहुणे आम्हाला विचारित होते, ताई एवढ्या जवळ तू आली पण हा संपर्क झाला कसा? हा संपर्क परमार्थाचा आहे आणि परमार्थाचे नाते ही सहजासहजी ही नाही जोडलेली असते, ही वाढत जात असते. असो झालेली सेवा सर्व संत महात्म्यांच्या. उद्या दिंडी प्रदक्षिणा आहे. उद्या आपला हा जागराचा दिवस आहे. उद्या दिंडी प्रदक्षिणा आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी राहायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कांबळे सरांनी पहिल्या दिवसापासून सप्ताहाच्या नियोजनाच्या अगोदर एका महिन्यापासून आमच्या म्हणण्यानुसार सगळं चाललंय. सिस्टीमसुद्धा आमच्या म्हणण्यानुसार लावली. या ठिकाणी ते सुद्धा माझे बंधूच आहेत, आदरणीय आमचे गणेश भाऊ. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमचा आवाज कुणाचाच एवढा मोठा नाही, क्वालिटी एवढी नाही, परंतु हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं आदरणीय गणेश भाऊंना सुद्धा अंतःकरणापासून मी सर्वांचे आभार या ठिकाणी मानते. पुन्हा एकदा कांबळे सरांचे आभार मानते. आणि हे कार्य उत्तरोत्तर त्यांच्या हातून वाढत जावो आणि उत्तरोत्तर हे कार्य वाढत असताना तुमच्या सर्वांची साथ त्यांना मिळो ही बाळूमामाच्या चरणी प्रार्थना, श्री संत रोहिदासांच्या चरणी प्रार्थना आणि माऊली तानावर यांच्या चरणी प्रार्थना आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली